पुढची बातमी NCERTच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आज आंदोलन करण्यात आलं। मराठा समाजाच्या वतीनं पुण्यात आंदोलन करण्यात आलं। नकाशा वगळल्यामुळे संभ्रम निर्माण झाल्याचं म्हणत गुडलक चौकात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली। याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला, मात्र काहीही प्रतिसाद न मिळाल्यामुळे रस्त्यावर उतरल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा घरी मी गाव वापरतोय। राजकीय नेते तरी शांत असले तर कोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करून NCERTला खेचून एवढा गौरवशाली इतिहास पुसत असताना केंद्र शासन, महाराष्ट्र शासन काय झोपा काढते का? छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला प्रत्येक गोष्टीत लागतात। तुम्ही शिवभक्त म्हणून शिवाजी महाराजांचा फोटो मागून मतं मागता, मग आम्ही तुम्हाला निवडून दिले, तुम्ही तिथं बसल्यात। शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा, मराठ्यांच्या इतिहासाचं खंडन होत असताना तुम्ही काय करतायत? आणि हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत। त्याचबरोबर हा नकाशा वापस यावा अशी ठोस मागणी आमची। शिक्षण मंत्र्यांशी काय बोललात का? पाठपुरावा केलाय का तुम्ही? मी परवा मंत्रालयात जाऊन आलो, परंतु आमची कोणाची भेट झाली नाही। परंतु येत्या मंगळवारी कॅबिनेटच्या दिवशी आम्ही संपूर्ण हे विद्यार्थी आणि अखंड मराठा समाज आणि छत्रपती फाउंडेशन मंत्रालयापाशी जाणार आहोत। आणि आम्हाला जर मुख्यमंत्र्यांनी वेळ नाकारली तर आम्ही त्याच ठिकाणी जागेवर उपोषण चालू करणार आहोत। काय पुरावे आहेत आणि सध्या पाठपुरावा काय करताय? मुख्यतः हे राजपुताना गॅजेटियर आहे। याच्या पान नंबर 2 वरती स्पष्ट लिहिलेलं आहे की हे जे राजस्थान आहे हे मराठा पॉवर सिंधिया, होळकर आणि गायकवाड यांच्या आधिपत्याखाली होतं, जे चौथाई देत होतं। मुळातच या भारत देशाचा भूगोल वाचवणाऱ्या लोकांचा इतिहासच काढण्याचं पाप या सरकारने केलंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।